नेरुल सेक्टर 2 और 4 की समस्याओं को लेकर हाल ही में नवी मुंबई जिला कांग्रेस सचिव विद्या भांडेकर ने मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे से मुलाकात कर उन्हें ज्ञापन सौंपा। विभाग में रास्तों के बदहाल अवस्था के बावजूद ठेकेदार द्वारा किए गए घटिया दर्जे के काम का पर्दाफाश भी इस दौरान विद्या भांडेकर ने किया। तो वहीं यहां मौजूद उद्यान में जन्म ले रही विविध समस्याओं से भी आयुक्त को अवगत कराया। सर, मी माझा वार्ड 84 येथील काही समस्या घेऊन आले होते। जे आमच्या बाजूला एक गार्डन आहे, सार्वजनिक गार्डन, आणि तिथे त्या भागामध्ये अनेक गार्डन आहेत। तिथे कुठल्याही सुविधा नाहीयेत, CCTV कॅमेरे नाहीयेत, त्याच्यानंतर तिथे वॉचमॅन नसतो आणि फुटपाथवरती गार्डनच्या फ्लेवर ब्लॉकवरती रहिवासी आपले श्वान म्हणजे कुत्रे वगैरे पाळीव प्राणी तिथे घेऊन येतात आणि ते घाण करतात। तर जे तिथे ज्येष्ठ नागरिक आपल्या विरंगुळ्यासाठी आलेले असतात त्यांना ते दिसत नाही, त्याचे पाय घाण होतात वगैरे। तर ते त्या समस्येवरती त्यांनी एक निवारण केलं पाहिजे। दुसरं म्हणजे आपण जे सेक्टर 2 आणि 4 मध्ये बरेचशे ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। त्या रस्त्याचे काम पूर्ण केलं पाहिजे। आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनी मध्ये 15 दिवसापूर्वीच आयुक्तांना लेटर दिलं होतं की त्या कॉन्ट्रॅक्टरचं आहे ना, खरं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं पाहिजे किंवा त्याच्यावरती गुन्हा नोंदवला पाहिजे। तुम्ही जर येऊन बघितलं ना तर त्या रस्त्यावरती खड्डे ज्यावेळेस पडलेले त्याच्यात फक्त माती आणि खडे टाकून तो निघून जातो। हे काम म्हणजे रस्त्याचं काम नाहीये, ते एकदम नागरिकांना फसवणूक करतोय। तर ह्या कामाकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाण्याची आहे। सेक्टर 23 आणि सेक्टर 4 मध्ये अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे। रेग्युलर पाणी येत नाहीये, 3-3, 4-4 दिवस पाणी येत नाही, असे मी अनेक मुद्दे घेऊन आयुक्तांशी आज निवेदन दिलं। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।